ऊस लागवडीच्या क्षेत्रात अनपेक्षित वाढ, शेतीमाल विपणन निर्यातीसाठी कृषी व्यवस्थापनाच्या विद्यार्थ्यांनी योगदान द्यावं, सहकार मंत्र्यांचं आवाहन, उस्मानाबाद जिल्ह्यात सोयाबीनवर भर आणि महाराष्ट्रातून कांदा खरेदीची तमिळनाडू दिल्ली सरकारची मागणी। नमस्कार आणि आता पाहूया सविस्तर वृत्त। जुलै ऑगस्टमध्ये झालेल्या पावसामुळे धरण साठ्यांमध्ये वाढ झाल्यामुळे महाराष्ट्र कर्नाटकात ऊस लागवडींना जोर आला आहे। यामुळे अपेक्षा नसताना ऊस पिकांनाही सरासरी क्षेत्राच्या पुढे मजल मारली आहे। 23 ऑगस्ट रोजीच्या आकडेवारीनुसार देशात 48,53,000 हेक्टर क्षेत्रावर ऊस लागवड झालेली आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत हा आकडा सुमारे 1,53,000 हेक्टरनी कमी असला तरी तो सरासरीपेक्षा 1,40,000 हेक्टरनं जास्त आहे। मका सोयाबीन पिकांखालील क्षेत्रही सरासरीपेक्षा वाढलं आहे। 23 ऑगस्ट पर्यंत देशात 9,68,48,000 हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी झाली आहे। देशात सरासरी खरीप क्षेत्र 10,68,10,000 हेक्टर आहे। म्हणजे यंदा सरासरीच्या तुलनेत आजवर 91% पेरण्या उरकलेल्या आहेत। गेल्या वर्षी याच तारखेपर्यंत 8,98,05,000 हेक्टरवर पेरण्या झाल्या होत्या। दिवसेंदिवस होत असलेलं रुपयांचं अवमूल्यन रोखण्यासाठी शेतीमाल निर्यातीमधून परकीय चलन मिळविण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे, असं मत राज्याचे सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केलं आहे। ढासळणाऱ्या अर्थव्यवस्थेला नेहमीच शेतीनं सावरलं आहे। कृषी व्यवस्थापनाच्या विद्यार्थ्यांपुढे शेतीमाल विपणन आणि निर्यात ही दोन आव्हानं असून या क्षेत्रात चांगलं काम केल्यास अर्थव्यवस्था मजबूतीमध्ये विद्यार्थ्यांचं भरीव योगदान राहील, असं ते म्हणाले। वैकुंठभाई मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्थेच्या कृषी व्यवसाय व्यवस्थापन विभागाच्या वतीनं पुण्यात शाश्वत शेतीमध्ये कृषी व्यवसाय क्षेत्रातील व्यावसायिकांचं योगदान या विषयावर राष्ट्रीय परिसंवाद झाला, त्यात ते बोलत होते। उस्मानाबाद जिल्ह्यात यंदाही पावसानं पाठ फिरवल्यामुळे ऊसासाठी प्रसिद्ध असलेल्या या जिल्ह्यात ऊस मळ्यांमध्ये सोयाबीनची लागवड वाढली आहे। यंदा जिल्ह्यातल्या ऊस क्षेत्रात सरासरीच्या तुलनेत तब्बल 32,700 हेक्टरची घट झाली आहे। जिल्ह्यात सध्या अवघ्या 9,600 हेक्टरवर ऊस उभा आहे। पावसाळ्याच्या सुरुवातीला 6 जूनला जिल्ह्यात चांगला पाऊस झाला। त्यानंतर सुमारे 15 दिवस कुठेतरी हलक्या पावसाचा अपवाद वगळता पावसात खंड पडला। जूनच्या तिसऱ्या आठवड्यात पाऊस झाल्यानंतर पुन्हा सुमारे 15 आठवड्याचा खंड पडला। जुलैच्या दुसऱ्या व तिसऱ्या आठवड्यात पाऊस चांगला झाला। 25 जुलैपासून पाऊस पुन्हा उघडला आहे। बेभरवशी पावसामुळे ऊसाऐवजी सोयाबीनच्या लागवडीवर शेतकऱ्यांचा भर आहे। तमिळनाडू आणि दिल्ली राज्य सरकारनी महाराष्ट्रातून कांदा खरेदी करण्यासाठी परवानगी मागितली असल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे। मागील वर्षीपेक्षा यावर्षी कांद्याची आवक 47% घटली आहे। या स्थितीत आपल्या राज्यातील कांदा पुरवठा सुरळीत ठेवण्याच्या उद्देशानं तमिळनाडू आणि दिल्ली राज्य सरकारनी महाराष्ट्रात कांदा खरेदी करण्यास परवानगी द्यावी अशी लेखी मागणी महाराष्ट्र सरकारकडे केली आहे, असं श्री विखे यांनी सांगितलं। लवकर पेरलेले बाजरीचे पीक दाणे भरण्याच्या तर सोयाबीनचे पीक शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे। या अवस्थांमध्ये पिकांना गरज पडल्यास संरक्षित पाणी द्यावे। उशिरा पेरणी झालेल्या बाजरी पिकावर अर्गट रोगाच्या नियंत्रणासाठी कणसं बाहेर येण्यापूर्वी कॉपर ऑक्सीक्लोराइड 2.5 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यातून वारा शांत असताना फवारावं। भुईमूग या पिकावर ठिपका आणि तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव होण्यास पीक अवस्था आणि हवामान अनुकूल आहे। याच्या नियंत्रणासाठी मॅनकोझेब 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावं। सध्या भात पीक फुटव्याच्या अवस्थेत असून काही ठिकाणी करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आलेला आहे। त्याच्या नियंत्रणासाठी कार्बन डेझिम 10 ग्रॅम अधिक 10 मिली स्टिकर प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावं। आता बघूया सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे काही बाजारभाव प्रति क्विंटल मध्ये। वांगी कमाल 6,000, किमान 600,
कोबी कमाल 1200 किमान 500, गाजर कमाल 1600 किमान 900, कांदा कमाल 4600 किमान 1100, टोमॅटो कमाल 1400 किमान 300, काकडी 1300 किमान 300, भेंडी कमाल 3500 किमान 500, लसूण कमाल 3000 आणि किमान 1500. कृषी बाजारभाव विषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in किंवा www.msamb.com ह्या संकेतस्थळाला भेट द्या. कोकणात बऱ्याच ठिकाणी तसंच मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. येत्या 48 तासात विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून त्यानंतर पाऊसमानात वाढ होईल. आणि आता पाहूया राज्यातील काही प्रमुख शहरांचं तापमान अंश सेल्सिअस मध्ये पुढील प्रमाणे. मुंबई कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस, किमान तापमान 24 अंश सेल्सिअस. पुणे 29 अंश सेल्सिअस, 21 अंश सेल्सिअस. नागपूर 28 अंश सेल्सिअस, 23 अंश सेल्सिअस. नाशिक 28 अंश सेल्सिअस, 21 अंश सेल्सिअस. औरंगाबाद 25 अंश सेल्सिअस, 21 अंश सेल्सिअस. कोल्हापूर 26 अंश सेल्सिअस, 20 अंश सेल्सिअस. सांगली 29 अंश सेल्सिअस, 21 अंश सेल्सिअस. सातारा 27 अंश सेल्सिअस, 20 अंश सेल्सिअस आणि सोलापूर कमान 31 अंश सेल्सिअस आणि किमान 22 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. हवामान विषयक अधिक माहितीसाठी भारतीय हवामान विभागाच्या www.imd.gov.in ह्या संकेतस्थळाला भेट द्या. या होत्या आजच्या कृषी वार्ता. पुन्हा भेटूया पुढच्या कृषी वार्तामध्ये. नमस्कार. हे घे आणखी सांग. बस. अरे हे काय भाऊ, इतकं कमी रासायनिक खत? शेती सोडली आहेस का? शेती नाही, नादानपणा सोडतोय. मातीचं परीक्षण केलंय. आता तर भाऊ जितकं आवश्यक आहे तितकंच खत शेतात टाकू. शेतकऱ्यांनो, आजच आपल्या जिल्ह्याजवळच्या भूमी परीक्षण प्रयोगशाळेत मातीचं परीक्षण अवश्य करवा आणि मातीची पोषक तत्व, आर्द्रता व रोपांचा विकास बघता केवळ आवश्यकतेनुसारच पोषक तत्व घाला. आणि हो, मातीतलं गंधक, जस्त, बोरॉन सारख्या पोषक तत्वांविषयीही जाणून घ्या. खत आणि जैविक खताच्या योग्य उपयोगानं भूमीचा सकसपणा टिकवून ठेवा, उत्पादकता वाढवा, खर्च कमी करा आणि बहुमोल परकी चलन वाचवण्यातही सहकार्य करा. आणि हो, मंदगतीनं नायट्रोजन उपलब्ध करून देणारी खतं जसं कडुलिंबयुक्त युरियाला प्राधान्य द्या आणि युरियाचा पानांवर शिडकाव करा. अरे वा, तू तर खरोखरी समजूतदार झालास रे. आणखी माहितीसाठी संपर्क करा जिल्हा कृषी अधिकारी किंवा शेतकरी कॉल सेंटर. आई, मला खायला दे ना. धीर धर बाळू, अजून डाळ शिजली नाही. चिंता करू नको बाळूची आई, यंदाच्या बारीला डाळ चांगली शिजल. म्हणजे व NFSM द्वारे डाळीचं उत्पादन वाढवण्याची पद्धत करण्यासाठी 1000 भागांची निवड करण्यात आली आणि त्यामध्ये आपल्या भागाचा बी समावेश आहे. त्यांना आमचा काय फायदा हो? आपल्या 5 एकर शेतासाठी लागणारं खत आणि कीटनाशक याशिवाय मिनी किट बी भेटल. पर इतक्या डाळीचं करायचं काय? सरकारनं कडधान्याचं आधारभूत मूल्य खूप वाढवलं आहे आणि त्याच्या खरेदीची पुरी व्यवस्था केली आहे. त्यानं मिळकत बी वाढल. आमचा बाळू एक चांगल्या शाळेत जाऊन शेतीशास्त्रज्ञ बनल. महाराष्ट्र राज्यात फळबाग लागवड योजनेमुळे फळबाग लागवड क्षेत्रात दिवसेंदिवस वाढ होत आहे. कोरडवाहू फळपिकांबरोबरच विविध नगदी फळपिकांकडे शेतकरी वळू लागले आहेत. नगदी फळपिकांमध्ये वर्षभर बाजारपेठ असणारं महत्त्वाचं फळपीक म्हणजे केळी.
जगाच्या केळी उत्पादनापैकी 23% केळी भारतात होते. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील कासेगावचे शेतकरी तानाजी शिंगारे गेली अनेक वर्षांपासून पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन आपल्या 1.5 एकर शेतात केळीचं पीक घेतात. जमिनीची योग्य मशागत करून उती संवर्धित G9 जातीच्या केळीची योग्य अंतरावर लागवड करतात. उती संवर्धित रोपांची लागवड केल्यामुळे 2.5 वर्षात केळीची 3 पिकं त्यांना घेता येतात. केळीच्या बागेला योग्य प्रकारे पाण्याचे नियोजन करण्यासाठी ठिबक सिंचनामार्फत दिवसाआड तासभर पाणी देतात. त्यामुळे पाण्याची बचत होते आणि पाणी केळीच्या मुळांपर्यंत पोचते. केळी बागेला जास्तीत जास्त विद्राव्य खताचा वापर करतात. खतं फर्टिलायझर व्हेंचुरी मार्फत ठिबक सिंचनातून दिली जातात. त्यामुळे खतांची आणि मनुष्यबळाचीही बचत होते. तसंच पिकांची वाढ जोमदार होते असा त्यांचा अनुभव आहे. माझी जमीन 1.5 एकर आहे. त्या 1.5 एकरामध्ये केळी केलेली आहेत. ती सुरुवातीपासून मेहनत करायच्या आधी शेणखत एकरी 7-8 गाड्या घातल्या. डम्पिंग मेंढर बसवली, पुन्हा सरी सोडली 6 फुटावर. 6 फुटावर सरी सोडल्यानंतर ठिबक हातरून घेतली. ठिबक हातरून घेतल्यानंतर केळीची रोपं लावून घेतली. ठिबकला केळीच्या रोपांना फलोत्पादन महाराष्ट्र शासनातर्फे 50% सबसिडी मिळाली. झालं तर 6x5 वरती रोपं लावून घेतली. रोपं लावून घेतल्यानंतर लागवडीचं व्यवस्थापन जर 8 दिवसानं केलं. जर 8 दिवसानं 0050, 1261, 13045, पोटॅश, युरिया, अमोनियम सल्फेट अशी लागवड वापरली. जर 8 दिवसानं लागवड देण्यामुळं त्या मजूर लागत नाही. ठिबकमधनं जात असल्यामुळं आणि सेंचुरी बसवली असल्यामुळं जात नाही, म्हणजे लागत नाही मजूर. तर कमी वेळेत कमी मजुरात हे आपल्याला फायदेशीर असं पीक आहे. तानाजी शिंगारे यांनी केळी घडाचे ऊन, वारा, पाऊस आणि विविध कीड आणि रोगांपासून संरक्षण करण्यासाठी प्लॅस्टिकच्या सच्छिद्र पिशव्या म्हणजेच स्कर्टिंग बॅगा वापरण्याचा अभिनव प्रयोग केलाय. केळफूल तोडतो त्यावेळेस प्लॅस्टिकची सच्छिद्र पिशवी घालायची असते. त्यामुळे फुलकिड्यापासून घडाचे संरक्षण होते. तसेच घडावरील केळ्यांवर काळा डाग पडत नाही आणि निर्यातक्षम केळी तयार होतात. सच्छिद्र पिशवी वापरल्यामुळे केळीचा घड लवकर तयार होतो आणि पिकाचा कालावधी कमी होतो. केळीच्या बागेला आधार देण्यासाठी मोठे बांबू किंवा लाकडाऐवजी पॅकिंग पट्टी वापरून झाड बांधले तर खर्च कमी होतो आणि सोप्या पद्धतीने बांधता येते. 6 महिने झाल्यानंतर घड पडल्यानंतर त्याला एक फवारणी घेतली M45 कीटकनाशक आणि त्यानंतर त्या कर्टिंग बॅग घालून बंद केलं, झाकून घेतला. साधारणतः 10 ते 11 महिन्यानंतर घड उतरायला येतो. त्यावेळेस बाहेरल्या कंपन्या झालं तर भागातले व्यापारी येऊन बघून जाते ते ठरवून व दर वगैरे बरा मिळतोय. साधारण लागवडीचा 30,000 रुपये खर्च आहे सरासरी एकरी आणि 4 लाख रुपये कमीत कमी होते. त्याचं 6 महिन्याच्या आत एक खोडवं म्हणून पिल्लू राखतो. असं ती खोडवं लागण संपली की खोडवं एक 4-5 महिन्यात येते. खोडवं 4-5 महिन्यात आल्यानंतर निडवं एक 4-5 महिन्यात. असं एक 2.25-2.5 वर्षात 3 पिकं मिळते. ती साधारण 4-4 लाख रुपयाची भेटली तर एक 12 लाख रुपये 2-2.5 वर्षात होते. त्याचं ऊसाला पर्यायी पीक म्हणून केळी पीक सध्या पुढे येते आहे. राज्यातील इतर केळी उत्पादक शेतकऱ्यांनी तानाजी शिंगारे आपल्या केळी बागेत करत असलेल्या आधुनिक प्रयोगांचे केळीची शेती करताना अनुकरण केल्यास त्यांचे उत्पन्न वाढण्यास मदतच होईल हे नक्की. सुगंधाच्या दरवळीमध्ये, स्वादाच्या बहारीमध्ये, प्रगतीच्या डहाळ्यांमध्ये, पसरणाऱ्या हास्यांमध्ये, हिरव्यागार झाडांमध्ये, मोठ्या मोठ्या सौद्यांमध्ये, गोड मधुर गुंजनामध्ये,
आनंदाच्या चाहुलीमध्ये. NHM बागवानी मिशन. आमची आकांक्षा आपलं स्मित हास्य. बायका वसूल करतेस बाबा, करतेस बाबा. तुकाराम, हे तुकाराम. हे शाळेला गेल्या ती. शाळेला गेला? अरे बा नाही सांगायचं तर पटेलाशे बॉल बॅडे. वहिलाला म्या शाळेलाच गेलतो, म्हणजे फॉर्म स्कूलला, जिथं शेतकऱ्यांना पिकांचा उपज वाढवायच्या सर्व गोष्टी शिकवल्या जातात. जसं मातीच्या पोतानुसार कोणती खतं योग्य आहेत, कोणती बियाणं आणि गरजेनुसार कोणती कीटकनाशकं उत्तम आहेत. खर्च बेताचा, लाभ मोलाचा. हे धर लाला, तुझं कर्ज फिटलंय. शेतीपूरक व्यवसायामध्ये दुग्ध व्यवसाय हा प्रमुख उद्योग मानला जातो. पशुधनाचं महत्त्व सांगणारा हा व्यवसाय ग्रामीण भारताला स्वयंपूर्ण बनवण्यासाठी मोठं योगदान देतो. हवेली तालुक्यातील कुंजीरवाडी या गावातील सुरेश कुंजीर यांनी केवळ एका म्हशीपासून चालू केलेला दुग्ध व्यवसाय आज 325 म्हशींपर्यंत पोहोचला आहे. त्यांच्या गोठ्यात आपल्याला मुर्हा आणि जाफराबादी जातींच्या म्हशी पाहायला मिळतात. कुंजीर सुरुवातीला गोठ्यातील सर्व कामं स्वतःच करत, त्यामुळे या व्यवसायाचे बारकावे समजण्यास त्यांना मदत झाली. त्यांच्या या व्यवसायामुळे आज अनेकांच्या हाताला काम मिळालं आहे. शेती धंदाला जोडधंदा म्हणून म्हशीचा व्यवसाय सुरू डोक्यात आला. म्हशी एक म्हैस खरेदी केल्यानंतर म्हशी मी 10 म्हशीपर्यंत खरेदी केलो. 10 म्हशीचा करता करता परत ऊसा धंदा सुरू केला मी, जोडधंदा अजून एक. त्या धंदा सुरू केल्यानंतर म्हशी परत वाढवायला सुरू केलं. म्हशीचा 10 म्हशीचा 50 म्हशी केला. 50 म्हशी केल्यानंतर मी परत ऊसा धंदा सुरू केल्यानंतर दुसऱ्याला माल टाकायला सुरू केलं. बाकीच्या म्हशीवाल्या धंद्या गोठ्यावाल्याला माल सुरू टाकायला गेला. त्यांना टाकत असताना मी परत मला त्याच्या जजमेंट आल्यानंतर परत म्हशी वाढवायला सुरू केलं. म्हशी वाढवल्यानंतर मी माझ्याकडे 100 म्हशी झाले. 100 झाल्यानंतर ऊसा धंदा अजून वाढला. परत म्हशी धंदा वाढवला. म्हशी धंदा वाढवल्यानंतर गोठा बांधला. गोठा बांधल्यानंतर परत आधुनिक पद्धती डोक्यात आलं की परत नवीन काहीतरी वेगळं वाढवून करायचं. नवीन गोठा बांधून आधुनिक पद्धतीत दुधाच्या मशीनी बसवल्या. अजून बरडा करायची मशीन बसवली. परत म्हशी वाढ 2005 पर्यंत असं कोटानं करतात. 2005ला मोठा गोठा बांधल्यानंतर आमच्या मुलाच्या ताब्यात गोठा दिला. बाकी तोपर्यंत घरच्या सोबत थोडा काम असल्यानंतर तो घरगुती करीत राहिलो. 200च्या 300 म्हशी दिल्या. 300च्या 350 म्हशी गेल्या. मार्केटिंग दुधाची खरेदी करून दिलं आमच्या मुलाच्या ताब्यात. 350 म्हशीतून आज 1600 लिटर दूध आहे. आणि मी फक्त मार्केटिंग आणि म्हशी खरेदी हरियाणाला जाऊन कुठं लागून ते मार्केटमध्ये पुण्यात इथं खरेदी करू शकतो. दोन 2005 पासून त्यांचा मुलगा प्रशांत कुंजीर या व्यवसायाचं आधुनिक पद्धतीने नियोजन करतात. एक म्हैस दिवसाला 10 लिटर दूध देते. त्यामुळे रोज 1600 लिटर दूध हे जमा होतं. म्हशींचं दूध काढण्यापूर्वी पहाटे 4 वाजता आणि दुपारी 2 वाजता म्हशींना चारा हा दिला जातो. चारा कुट्टी करून म्हणजेच चारा यंत्राने बारीक करून खायला दिल्यानं वाया जात नाही. त्यांच्याकडे दूध काढण्यासाठी मिल्किंग मशीन असूनही ते म्हशींचं सर्व दूध गड्यांच्या सहाय्यानं म्हणजे हातानेच काढतात. 350 म्हैस आहे आता सध्या आपल्याकडे. 2 गोठे आहे. एक घराजवळ आहे आणि एक असे 2 गोठे आहेत. आत्ता त्या गोठ्यावरती आपल्या जो 70 म्हैस आपली गाभण आहे आणि इथं 130 आपलं 230 म्हैस दुधाची चालू आहे. आपल्या गोठ्यामध्ये म्हशी मुर्हा आणि जाफरा ह्या 2 प्रकारच्या म्हशी आहेत आपल्या. आपण मुर्हा म्हैस आणतो हरियाणावरनं आणि जाफरा म्हैस आहे ते धुळ्यावरनं. चारा व्यवस्थापन आपला स्वतःचा बिझनेसच आहे चाऱ्याचा. आपण शेतकऱ्यांचा ऊस घेऊन मार्केटिंग करतो. आपल्या घरी पण तोच ऊस येतो आणि बाहेर जातो. घरी आपल्याला सध्या 60 टन माल रोजचा लागतो. आपल्या घरी 60 टन ऊस लागतो. एका म्हशीला दिवसभरामध्ये 30 किलो कुट्टी लागते ऊसाची आणि आंबवून जातं 6 किलो. ऊस म्हणजे कसा आपण अख्खा टाकू शकत नाही. का अख्खा टाकला तर ते खाणार नाही. त्यामुळे कुट्टी करून आपल्याला खायला घालावं लागतं. आपल्या कामाची सुरुवात सकाळी 2 वाजल्यापासून होते. सकाळी 2 वाजताच काम चालू होतं कुट्टी टाकण्यापासून. सकाळी पहिली कुट्टी पडली जाते.
शेण ओढलं जातं, शेण टाकलं जातं आणि मग दारेला चालू होते. 2:30 वाजता दूध काढायला सुरुवात होते. 2:30 वाजता दूध काढायला चालू झालं, सगळे आपले माणसं आहेत दूध काढायला. मशीन पण आहे, पण मशीन लावत नाही आपण, सगळं मॅनपॉवरनी काम आपण करून घेतो. तर 2:30 वाजता चालू झालं की 5 वाजेपर्यंत दुधाचं काम आपलं संपून जातं. 5:30ला गाडी दूध भरून इथनं पुण्याला जाते दूध घेऊन. त्याच्यानंतर मग म्हशी धुणे, मशीनला पाणी पाजणे, हे कार्यक्रम 9 वाजेपर्यंत चालतो. 9 वाजता मग सुट्टी होते. परत दुपारी 1-1:30 वाजल्यापासून परत तेच रुटीन पुढं चालू होऊन जातं. सुरेश कुंजीर आणि प्रशांत कुंजीर ह्या पितापुत्रांना या व्यवसायात कुटुंबियांची मोठी साथ मिळते. सुरेश कुंजीर यांच्या पत्नी आशा कुंजीर गोठ्याची सर्व दैनंदिन कामं पाहतात. सध्या त्यांच्याकडे 30 गडी कामाला आहेत. गड्यांना कामं सांगणं आणि चाऱ्याच्या वेळांवर लक्ष ठेवणं ही कामं त्या स्वतः करतात. गोठ्याची स्वच्छता राखणं खूप महत्त्वाचं असतं. आशा कुंजीर गोठ्याच्या स्वच्छतेकडे अधिकच लक्ष देतात. कुंजीर कुटुंबियांची हडपसर इथं दूध डेअरी आहे. त्यामुळे म्हशीचं दूध या डेअरीत पाठवलं जातं. तिथूनच दुधाचं वाटप होतं. त्यांच्या दुधाला 40 रुपये लिटरचा भाव मिळतो. आता सकाळी आपलं एक टायमाला 800 लिटर दूध आहे आणि दुपारी संध्याकाळी 800 लिटर, म्हणजे 1600 लिटर दूध आपलं चालू आहे सध्या. आता मार्केटिंग सगळं पुण्यामध्ये होतं. सगळं कस्टमर आहे, 200-300 लिटरवाले असे कस्टमर आहेत. आता आपलं दुधाचा मार्केट आहे, 40 रुपये रेट आहे आपल्या दुधाला. आपण 40 रुपयांनी जागा पोच करून देतो दूध त्यांना. गोठ्यात लेबर आपल्या कामाला 30 जण कामाला आहेत आपल्याकडे. त्यात ते आपले सगळे UP बिहारमधले कामाला आहेत भैया. त्यांना 7,000 रुपये महिना पगार आहे. आपण हा धंदा चालू करायचं म्हणलं तर स्वतः आपल्याला कष्ट करावं लागणार आहे. आपण कष्ट नाही केलं तर काहीच मिळणार नाही आपल्याला. आपण म्हणणार आपण इथं नाही, आपण म्हशी टाकल्यात. आज सध्या म्हशीची किंमत आहे 1.25 लाख, 1 लाखाच्या वरतीच पण आज नाही किंमत. आणि ती म्हैस ती दूध किती 10 ते 12 लिटर दूध देते. मग तिचे आपल्याला पैसे पडतात. ते एका वेतमध्ये ते 12 लिटर जरी दूध दिलं तरी एका वेतमध्ये ₹1,00,000 तर फिटत नाही आपले. ते फिटणार किती 35-30,000 रुपये. राहिलेले 60,000 रुपये ते आपल्याच अंगावर राहणार. मग त्यामुळे आपण स्वतः लक्ष देऊन सगळं करून घेतलं तरच पुढं सक्सेस होऊ शकतं, नाही तर होऊ शकत नाही सक्सेस. नवीन तरुणांना अशी माझे सांगणे आहे की नवीन मुलांना जर आवड असेल तर धंदा केला तर नोकरी करण्याची काही गरज नाही. आवड असेल तर नोकरीपेक्षा पैसे तिथे मिळत असतात. फक्त त्याची आवड पाहिजे आणि त्यांनी प्रामाणिकपणे तो धंदा केला पाहिजे. धंदा केल्यानंतर तोटा येत नाही, स्वतः केला तर येत नाही. मनापासून जर तयारी चांगली असेल तर बँका सगळं भांडवल देतात आणि कष्ट करत ताकद पाहिजे. कष्ट केल्यानंतर बँका पैसे देत असतात. बँकाला कळतं की बाबा मुलगा करणार आहे असं तसं, त्यामुळे बँका सगळं त्याला फायनान्स करू शकतात. कष्टाच्या जोरावर कोणताही व्यवसाय यशस्वीपणे उभा राहू शकतो हे कुंजीर कुटुंबियांनी दाखवून दिलं आहे. देश स्वयंपूर्ण होण्यासाठी प्रथम गाव स्वयंपूर्ण झाली पाहिजेत असं म्हणतात. कुंजीर यांच्यासारखी जिद्दी माणसंच खेड्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी सिंहाचा वाटा उचलतात यात शंका नाही. आमचा पत्ता निर्माता कृषी दर्शन, दूरदर्शन केंद्र पुणे. आमचे ईमेल ID असे आहे ddkpuneKrishi@hotmail.com आणि ddkpuneKrishi@rediffmail.com.